ज्या वाक्यात असतील त्या वाक्याचे कोणते शब्द असतील तर हे 3 कसे वचन येते एक वचन येते आणि जर वाक्यात हे कोणताही शब्द एक असला तर वाक्याचे क्रियापद ही सी इट नुसार एक वचनीच घ्यावे. नंबर 2 चा पॉइंट असं लिहून दिल्यावर काय होते माहितीये का तुम्हाला वाक्यामध्ये काय आल्यानंतर काय करायचं ते कळते लक्षात येते लगेच. ठीक आहे. इचचा वापर प्रत्येक अर्थाने दोन किंवा मर्यादित संख्येबरोबर केला जातो. मर्यादित संख्येबरोबर केला जातो. ठीक आहे. नंबर 3 either फक्त दोनच घटकांसाठी वापरले जाते. किती घटकांसाठी वापरले जाते? हैदराबाद 2 घटकांसाठी. आता पण बघा 2 पेक्षा पुढचा पॉइंट त्याच्यामध्येच लिहा पुढं 2 पेक्षा कोणता आता 2 पेक्षा अधिक घटक कशासाठी? आयदर आणि नायदर साठी. जर 2 पेक्षा जास्त घटक आधी ते किती घटकांसाठी वापरलं जाते? 2च घटकांसाठी वापरलं जाते. पण 2 पेक्षा जर जास्त घटक असतील तर काय घ्यायचं ते लिहून घ्या. चला 2 पेक्षा जास्त घटक असतील 2 पेक्षा जास्त घटक असतील तर आयदर ऐवजी